पैसे देने के बाद भी शराब लाकर नहीं देने का कारण पूछने पर युवक ने व्यक्ति को चाकू मारकर घायल कर दिया। नागपुर के जाट तरोड़ी परिसर में हुई इस घटना की शिकायत मिलने के बाद पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया है और आगे की जांच कर रही है। घायल व्यक्ति विजय उज्जैनवार है, जो कि मूल रूप से चंद्रपुर का रहने वाला है। पचमढ़ी की यात्रा करने के बाद शुक्रवार सुबह विजय जाट तरोड़ी रहने वाले अपने रिश्तेदार सचिन कागड़े के घर आया था। इस दौरान सचिन और विजय ने साथ में बैठकर परिसर में ही स्थित कुंदन लाल लाइब्रेरी के सामने खुले मैदान में शराब पी। आरोपी मोनू रामटेके विजय की जान पहचान का था और वह भी शराब पीने के लिए उनके साथ बैठ गया। शराब खत्म होने के बाद विजय ने उसे 250 रुपए देकर शराब की दूसरी बोतल लाने के लिए कहा। कुछ देर तक उसके शराब लेकर नहीं लौटने पर विजय उसकी तलाश के लिए निकल गया। इस दौरान आरोपी मोनू खाली हाथ दोबारा घटनास्थल पर पहुंचा। जब विजय ने उससे शराब मांगी तो आरोपी मोनू ने अपने पास के चाकू से वार कर उसे घायल कर दिया और वहां से भाग गया। इस घटना की जानकारी विजय की पत्नी ने पुलिस से की थी। घटना की जानकारी मिलने के बाद पुलिस ने बाद में परिसर में ही घूमते हुए आरोपी मोनू को गिरफ्तार किया है। इस हमले की जानकारी मिलने के बाद पुलिस आयुक्त डॉक्टर सिंगल बीती रात परिसर में पहुंचे और नागरिकों से परिसर में चल रहे अवैध धंधों के बारे में पुलिस को जानकारी देने का आह्वान किया। या जो पोलीस ठाणे मेवाडामध्ये जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यातील जो जखमी आहे विजय नंदन उज्जैनवार वय 42 वर्ष हे पचमढीला गेलेले होते फिरायला। पचमढीला फिरून आल्यानंतर ते नागपूरला त्यांचे जे साडू आहे सचिन कागडे ते इमामवाडामध्ये राहतात, त्यांच्याकडे ते आलेले होते। तर त्यांच्याकडे येऊन त्यांनी नाश्ता वगैरे केलेला आणि नाश्ता केल्यानंतर जे फिर्यादी कविता सचिन कागडे आहे म्हणजे त्यांचे पती सचिन कागडे म्हणजे त्यांचा साडू ते त्यांच्यासोबत नाश्ता करून बाहेर फिरायला गेलेत। फिरायला गेल्यानंतर ते दोघे सचिन कागडे आणि जो जखमी आहे विजय चंदन उज्जैनवार हे फिरायला आले आणि ते त्यांच्याच घराजवळच इमामवाडामध्ये जाट तरोडी येथे कुंदनलाल महर्षी गुप्ता वाचनालय आहे, महर्षी वाल्मिकी समाज भवनचे जो मैदान आहे तिथे ते आले आणि तिथे ते दारू पिण्यासाठी बसलेले दोघं जण। आणि त्याच्यामध्ये हा जो या गुन्ह्यातला जो आरोपी आहे सोनू रामटेके तो सुद्धा त्यांच्यासोबत बसलेले तिघे जण दारू पित बसलेले होते। आणि त्यांच्यामध्ये दारू पिताना त्यांच्यापैकी दारू संपली असल्याने त्याच्यातले जे सचिन कागडे आहे दारू आणायला गेलेले आहे भट्टीमध्ये आणि ते दोघे बसलेले होते। तर जे मोनू जो आरोपी आहे नमूद गुन्ह्यातील त्यांनी परत जो जखमी विजय चंदन उज्जैनवार आहे त्याला दारू मागितली आणि त्या कारणावरून त्यांचं वादावादी झाली। आणि त्या रागातून जो आरोपीकडे जो असलेला जो कोयत्यासारखे जे शस्त्र होते त्याच्याने त्याच्या चेहऱ्यावर आणि गालावर आणि कानाच्या जवळील भागाजवळ त्यांनी त्याला मारून जखमी केले। आणि त्याच्या मारल्यानंतर जो जखमी होता विजय चंदन उज्जैनवार तो सरळ आपल्या साडूच्या घरी पळत गेला आणि तिथे कविता सचिन काकडे आणि सचिन काकडे आला, त्यांनी त्याला हॉस्पिटलाइज केलं। आणि सदर घटनेची माहिती पोलीस ठाणे इमामवाडाला मिळाल्याबरोबर आम्ही सदर घटनास्थळी रवाना झालो आणि तिथून लगेच मेडिकल हॉस्पिटलला जाऊन कुणी मारल्याबाबत आम्ही माहिती घेतली। त्याच्यामध्ये आम्हाला माहिती पडलं की मोनू रामटेके नावाचा व्यक्ती आहे की त्यांनी असं सदर घटना करून हा फरार झालेला आहे। लगेच आम्ही तपास पथक रवाना केले आणि तपास पथकाच्या माध्यमातून तो आरोपी समाज भवनच्याच परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली। आम्ही त्याला लगेच त्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणून सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही अटक केलं। आणि